कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा इथं असलेल्या पुलाच्या ठिकाणी अखेर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काम सुरू झाल्यानं स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्गावरील खांडा परिसरात माथेरान डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या नाल्यावर हा लहान पूल बांधण्यात आला होता. सुमारे 40 ते 50 वर्षे जुने असलेला हा पूल अनेक वर्ष वाहतुकीसाठी वापरला जात होता. त्यानंतर सुमारे 10 वर्षांपूर्वी या रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर जुन्या पुलाच्या बाजूला आणखी एक पूल बांधण्यात आला होता. मात्र 27 जून 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास पुलाचा पाया खचल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता असल्यानं स्थानिक नागरिकांनी तात्काळ पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुलाची पाहणी करून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुलाची स्थिती धोकादायक असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि लोखंडी पाईप लावून वाहतूक रोखण्यात आली. दरम्यान पावसाळा संपल्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा स्थानिकांना होती. मात्र पावसाळा संपूनही अनेक महिने उलटले तरी कोणतीही कामे सुरू झाली नव्हती. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून स्थानिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे माथेरानसारख्या पर्यटन स्थळाकडे जाणारी वाहतूकही याच मार्गानं होत असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये या प्रश्नावर चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्याचं बोललं जात आहे. आता या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून पुढील 2 ते 2.5 महिन्यात पुलाचं बांधकाम पूर्ण करण्याचं आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. दरम्यान या नवीन पुलासाठी सुमारे 2 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र एवढ्या लहान पुलासाठी इतका मोठा निधी का लागतोय असा सवाल बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. आता पावसाळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना हा नवीन पूल वेळेत पूर्ण होणार का याकडे स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.